100 रुपये द्या. कैसा पण आहे पालक पनीर? धन्यवाद. धन्यवाद. एवढं सगळं खोबरं माझ्या मारणी चिरलेलं आहे. लवकरच वड्या बनतील याच्या. आता थंड होण्यासाठी पंख्याच्या हवेखाली ठेवते. अबे घे बे. हे सगळे अडाणी आहे. मनाला सांगितलंय व्हिडिओ काढते मी, तू कांदा मिक्स कर. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत माझा फक्त व्यायामच झालेला आहे. आणि आज व्यायाम मी घरातच केलेला आहे, टेरेसवरती नव्हती केलेली. आणि आता मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. या कढईमध्ये मी पालक शिजवलेला आहे आणि याच्यापासून मी बनवणार आहे पालक पनीर. आणि आता तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर पुढचा स्वयंपाक करायला सुरुवात करते. आज चांगलं ऊन पडलेलं आहे बाहेर, खूप छान वाटत आहे, बरं वाटत आहे. नाहीतर मागचा पूर्ण आठवडा पावसामध्ये गेला, रोज पाऊस पडायचा. चला तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलसी श्री सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नारुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. हिवाळ्यामध्ये आमच्या हॉलमधील खिडकीमधून सूर्यनारायणचं दर्शन होतं. प्रणाम सूर्यनारायण भगवान. ओम भास्कराय विद्महे महदुतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. चला सूर्यनारायणचं दर्शन पण झालेलं आहे. चला मी आता घेते पुढचा स्वयंपाक करून. आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता तवा उतरून ठेवते, गरम आहे आणि नैवेद्य पण तयार आहे. लीजिए फोंडजी. पूजा संपल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. लीजिए फोंडजी. आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत तोंडल्याची भाजी, पालक पनीर, चपाती आणि बीटरूट. मानास्तर जेवण झालेलं आहे आणि दादू माझा ना काहीच न खाता कॉलेजला गेलेला आहे. आता किती वाजता येतोय काय माहिती, उपाशीच गेला. रोज फळ तर खाऊन जातो काहीतरी, आज काहीच नाही खाऊन गेला. त्याच्या आवडीची भाजी केलेली आहे मी. जल्दी उठता नहीं लड़का, लेट हो गया इसको. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वर्थागत्वन्न दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. चला टेस्टी पालक पनीर. फोंडजी क्या खाया आपने पहले? पालक पनीर कसं झालं? 100 रुपये द्या. मी केलं वा, एक नंबर पालक पनीर. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आज घरातली सगळी कामं मलाच करावी लागली, कारण मना पण कॉलेजला गेलेला आहे आणि दादू पण सकाळी कॉलेजला गेलेला आहे आणि फोंडीचे ऑफिसला, त्याच्यामुळे सगळी कामं आज मलाच करावी लागली. मी आता दूध गरम करायला ठेवते 1 वाजता. काय करणार, चला आरामात दूध गरम होईल 15-20 मिनिटात. चला आता मी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करते. उद्या आमच्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे, त्याच्यामुळे मला आता हरभऱ्याची डाळ वगैरे सगळं दळून ठेवावं लागेल. त्याच्यानंतर सायंकाळी भाज्या आणावं लागतील, निवडून ठेवावं लागतील, अशी सगळी तयारी करून ठेवायची आहे. पुन्हा संध्याकाळी आमच्याकडे पाहुणे पण येणार आहेत. चला आता मी हरभऱ्याची डाळ दळायला टाकते. चलो 5-10 मिनिटात डाळ दळून जाईल मस्त. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि दादू पण कॉलेजवरून आलेला आहे आणि आता तो जेवण करत आहे. त्याला ही भाजी येते, तोंडल्याची भाजी, त्याला खूप आवडली. लीजिए. कैसा पण आहे पालक पनीर? धन्यवाद. धन्यवाद. अरे धन्यवाद ठीक आहे, पण भाजीचं टेस्ट डिलिशियस. ठीक आहे, खा लो. आणि या इथं मी बेसन सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे, हे बघा. आणि आत्ता या पातेल्यामध्ये म्हशीचं दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि याच्यापासून मी करणार आहे पनीर. आता या कपामध्ये मी लिंबाचा रस तयार केलेला आहे. याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि अर्ध पाणी आहे. बाकी इथं पनीर बनवण्यासाठी दूध पण उकळायला ठेवलेलं आहे. आता दूध उकळल्यानंतर थोडं थोडं लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा, म्हणजे चांगलं पनीर तयार होतं. बाकी आता दूध उकळतं तोपर्यंत मी टेरेसवरती कपडे सुकायला टाकून येते. बापरे, चला आलेली आहे टेरेसवरती. चांगलं कडक ऊन पडलेलं आहे. आता टाकून घेते कपडे सुकायला.
सगळे कपडे सुकायला टाकून झालेले आहेत आणि त्या साईडला पण मी खूप सारे कपडे सुकायला टाकलेले आहेत. आज खूप सारे कपडे धुतलेले माझ्या मशिनीने. चला आता घरी जाते, खूप कडक ऊन लागत आहे आणि माझे केस सगळे विस्कटलेले आहेत. आली का बाळा? आज सुट्टी? तेवढी बघा ताई घरीच आहेत आज. सुट्टी का? मी स्वरालीशी बोलत होते, म्हणलं जेवली का नाही विचारा. हो ना, आजी दिसले नाहीत मला. हा बोललेले आजी. तुमचं झालं जेवण? हा चला जाई येऊ का? हा बाय बाय. दादू बघा जेवण करून झोपलेला आहे. मी थोड्या वेळा ताईंशी गप्पा मारल्या, तोपर्यंत दादू झोपला. अरे वा, इकडं मना पण आलेला आहे. मना कशा होत्या पेपर बेबी? टेरेसवरती गेलेले कपडे सुकायला टाकायला. काकूकडे बसले जरा गप्पा मारत थोडा वेळ. पेपर कसा लिहिलास? बर, क्वेश्चन कसे होते? क्वेश्चन ठीकठाक होते. हा बरोबर लिहिला की चुकीचं लिहिला उत्तर? क्या ही बोले अभी इनको. टीचर जाणं. चला थोडा वेळ आराम कर. जेवण केलं का? जेवण केला, पोटभर खाल्ला. बरं ठीक आहे, थोडा वेळ फरशा पुसून घ्या. तयारी करायची आपल्याला. आता 3:30 वाजलेले आहेत. एक अर्धा तास मी आराम करते कारण खूप थकलेली आहे आणि नंतर पुढची कामं करते. आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे कारण थोड्याच वेळात आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. म्हणलं लवकर स्वयंपाक करावा आणि माझा म्हणा स्वयंपाक करण्यामध्ये माझी मदत करत आहे बरं का. एवढं सगळं खोबरं माझ्या मनाने चिरलेलं आहे आणि या खोबऱ्यापासून मी करणार आहे ओल्या नारळाच्या वड्या. ओला नारळ आहे तसा, याच्या वड्या करणार आहे मी. हे बघा आता मी ओल्या नारळाच्या वड्या सुद्धा करत आहे. 3-4 नारळ होते पूजेचे, म्हणलं त्याचा काय उपयोग करायचा. भाजी तर मी घालतच असते नेहमी, खूप होते ना 3-4, म्हणलं त्याच्या नारळाच्या वड्याच कराव्या. पाहुण्यांना स्वीट डिश पण होऊन जाईल खायला. ओल्या नारळाचं सारण आता घट्ट होत चाललेलं आहे. लवकरच वड्या बनतील याच्या आता. आणि माझा म्हणा आता मला टोमॅटो चिरून देत आहे. नाही ना, आता एवढंच चिरबळा, एवढं भाजीला शेवग्याच्या शेंगाच्या आमटीला घालायचे आहेत. आणि दादू इथे आता देवपूजा करत आहे. श्री नमोस्तुते दीप ज्योती हा परब्रह्म दीप ज्योती जनार्दन. वड्यांचं सारण मी ताटामध्ये काढलेलं आहे आणि त्याच्या खाली तूप लावलेलं आणि आता पसरवले सुद्धा आहे आणि वड्यांचा आकार पण दिलेला आहे. हे बघा आता थंड झाल्यानंतर याच्यात छान स्वादिष्ट वड्या पडतील. आता थंड होण्यासाठी पंख्याच्या हवेखाली ठेवते आणि स्वयंपाक करून घेते. आमचे पाहुणे आलेले आहेत, सोलापूरकर पाहुणे. कशा आहात तुम्ही? एकदम छान. मेट्रोने आणलं प्रथम ना मला. मेट्रोने आणलं? बाप रे बाप. हे बघा माझा भाचा एवढा मोठा झाला की आज त्याने सगळ्यांना त्याच्या कुटुंबाला मेट्रोने घेऊन आलेला आहे एकटाच, है ना बाळा? हे सगळे अडाणी आहेत. आणि प्रणाली आहे 10वीला, पण ही पण पहिल्यांदाच आलेली आहे मेट्रोने. म्हणजे हिला पण मेट्रो विषयी काही माहित नाही, पण माझ्या हुशार भाच्यानी सगळ्यांना मेट्रोने घेऊन आलेला आहे. खूप छान. तुम्ही याला ओळखत असाल प्रथमेश भाचा माझा. स्वयंपाक कोण नाही करत. मनाला सांगितलंय व्हिडिओ काढते मी, तू कांदा मिक्स कर. परत कांद्याला हातपाय धुवा, हातपाय धुवा. चहा करते. चहा सुद्धा तयार आहे. घ्या घे चहा. सावकाश. प्रथमेशा ये बाळा. मी चकली देते तुम्हाला खायला. चकली लीजिए, बैठो नीचे. का तिकडे जातो पप्पांबरोबर? ते पण घ्या. नको तिला प्रणाली घे बाळा. लो लो बिस्किट. अबे घे बे. बे 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 सोलापूरची भाषा. एक घे बे. हा घे. मला ते रिक्षावाला बसल्या बसल्या काय म्हणता येतं पुण्याला, ते रिक्षावाला पुण्यातली भाषा बोल. हा फसविल नाही तर आपल्याला. हुशार आहे प्रथमेश भाचा, खूप हुशार आहे माझा. आता मी जेवण करायला बसलेला आहोत आणि जेवणामध्ये मी केलेलं आहे पनीरची भुर्जी, शेवग्याची शेंगाची आमटी आणि चपाती. पहिलं ताट माझ्या भाच्याला, प्रथमेश भाचा. नंतर हा हे माझ्या भाचीला, प्रणाली भाचीला. आणि हे भाऊजाईला. घे म्हणा ये जेवायला.
चला आता मी पण जेवण करून घेते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.